गोविंदा मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की भगवंत श्री तिरुमला तिरुपती बालाजी श्री व्यंकटेश्वराच्या जो लाडूचा प्रसाद आहे, त्या लाडूच्या प्रसादामध्ये डुकराची चरबी व माशाचं तेल आढळले। एक रिपोर्ट आली तशी। तर कुठं हे पाप फेडतील, म्हणजे पाप बी मानता येणार नाही या गोष्टीला। या गोष्टीला महापाप मानावं लागेल की एवढं मोठं महापाप केले तुम्ही। भगवंताला ज्या वस्तू आपण चढू शकत नाहीत त्या वस्तूचा तुम्ही प्रसाद देवाला हे केला, म्हणजे किती मोठं भयानक षडयंत्र आहे तुमचं हे। आणि एवढंच सांगू इच्छितो मी की आळ्या पडून आणि सडू मारतील भाडा खाऊचे ज्यांनी बी हे काम केलेले ते। कारण की भगवंत तिरुमला तिरुपती बालाजीची प्रचिती काय आहे ती मला खूप चांगली माहिती आहे। आणि माझ्यासारख्या अजून भरपूर जणांना भगवंताची प्रचिती आलेली आहे। पण हे जे बाटगे लोक आहेत, बाटगे कशामुळे म्हणावं लागेल माहितीये का? हे घडले कोणाच्या? जे अगोदरचा मुख्यमंत्री होता जगनमोहन रेड्डी, ते म्हणजे काय माहितीये तुम्हाला? ते म्हणजे जर्सी बी नाही, ते जर्सी। त्याचा बाप हिंदू होता आणि माय ख्रिश्चन होती। आणि ही अवलाद पैदा झाली त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये, संकरित जनावर। आणि ह्यानं हिंदू धर्म बाटवायचा ह्यानं विडा घेतला भाड खाऊन। अगोदर पण एक वेळेस ह्याने ख्रिसमसच्या टाइमला तिरुपतीच्या मंदिरावर आणि पुऱ्या तिरुमलामध्ये रोषणाई केली होती। जेव्हा हिंदूच्या लोकांनी त्याला विरोध केला तेव्हा त्याने ती रोषणाई काढली होती। म्हणजे ह्याचा हेतू तेव्हापासूनच होता की काय करायचंय। आता म्हणणं काय यायला यायचं की बाबा पहिले 500 रुपये किलो आलं गाईचं तूप वापरत होते, मग आता ह्यांनी 350 रुपये किलो आलं तूप वापरिलं, बोगस तूप ते। तर माझं म्हणणं आहे की बाबा तुमच्या का घरून तुम्हाला ज्वारी विकून का कापूस विकून का हरभरे विकून पैसे द्यायचे होते? लोकांचेच पैसे आहेत ना, लोक दान करायला ना तिथं। तुमच्या काय बापाचं मीटर जळू लागलं 500 रुपये काय 600 रुपये किलोचं बी तूप घेतलं असतं तर। पण ह्याला ते करायचं नव्हतं। ह्याला फक्त हिंदू धर्म बाटवायचा होता, हिंदूचे लोक बाटवायचे होते। कारण की तिथे दरवर्षी करोडो लोक दर्शनाला जातात, करोडो लोक तिथून प्रसाद घेऊन येतात। आणि ह्याला हे लोक भ्रष्ट करायचे होते। तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या अशा हलकट वागण्याने हिंदू धर्म भ्रष्ट होणार नाही। याच्या अगोदर पण हजारो वर्ष आधीपासून अगोदर यवनानं आक्रमण केलं, त्याच्यानंतर इंग्रजांनी आक्रमण केलं, पण हिंदू धर्म जशाला तसाच आहे, त्याला काही फरक पडलेला नाही। आणि पुन्हा ह्याच्यात काय झालंय अजून, या माजी मुख्यमंत्री आजी मुख्यमंत्री या दोघांचे आता कुस्ती लागली। ते म्हणाले तुवा केलं आणि हे म्हणाले तुवा केलं। तर माझी विनंती आहे की बाबा तुम्हाला काय कुस्ती खेळायची, काय राजकारण करायचे, काय एकूण एकाच्या उरावर बसायचे ते तुम्ही बसा। फक्त ह्या गोष्टीमध्ये राजकारण करू नका, नाहीतर याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि जनता ते तुम्हाला दाखवून देईल। आता प्रश्न एक आहे की हिंदू धर्म म्हणजे सहिष्णुता आहे, शेपूट घालून बसणे, काही जरी झालं तरी चिप बसणे, एवढंच आपलं काम आहे। कमीत कमी एक तरी करा, आपल्या इथल्या तहसीलदार, SDM, कलेक्टर ह्याच्याकडे ऑफिसमध्ये जा, एक निवेदन तयार करा, या घटनेचा निषेध नोंदवा आणि निवेदन पंतप्रधानाच्या नावाने तयार करा। मार्फत तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी जे कोणी असेल ते, आणि त्याच्यामध्ये मेन्शन करा की बाबा आमच्या भावना ह्याच्यामुळे दुखावलेल्या आहेत, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी जे पण कोणी याच्यात दोषी असेल। आणि सरकारला पण माझी विनंती आहे की कारवाई अशी करा की बालाजीचं नाव बी घेतलं तरी हे पॅन्टीत मुतले पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।